आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। इराण आणि इस्रायलच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या पुरवठ्याबाबत चिंता व्यक्त केली जाते। त्यावर केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी पोस्ट करत माहिती दिली आहे। गेल्या 2 आठवड्यांपासून आम्ही मध्य पूर्वेतील बदलत्या भूराजकीय परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत। पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही गेल्या काही वर्षात आमच्या पुरवठ्यात विविधता आणली आहे आणि आता आमचा मोठा पुरवठा होर्मुझच्या समुद्रधुनीतून येत नाही। आमच्या तेल विपणन कंपन्यांकडे अनेक आठवड्यांचा पुरवठा असतो आणि त्यांना अनेक मार्गांनी ऊर्जा पुरवठा होत राहतो। आमच्या नागरिकांना होणारा इंधन पुरवठा स्थिर राहावा यासाठी आम्ही सर्व आवश्यक पावलं उचलू असं त्यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान अमेरिकेच्या B-2 बॉम्बर विमानांनी इराणची दाणादाण उडवून दिलेली आहे। इराण इस्रायलच्या युद्धात अमेरिकेनं B-2 बॉम्बर विमानातून हल्ला करत उडी घेतली। विध्वंसक अशा बंकर बस्टर बॉम्बची क्षमता बघून सगळं जग स्तब्ध झालंय। युद्ध सुरू होताच युद्ध संपवण्याची ताकद असलेलं विमान म्हणजे B-2 बॉम्बर। ही B-2 बॉम्बरची ओळखच पुरेशी आहे। अमेरिकेनं प्रचंड सामर्थ्य असलेलं B-2 बॉम्बर विमान आणि बंकर बस्टर बॉम्बच्या माध्यमातून अखेर रणांगणात शंखनाद केला। सलग 31 तास उड्डाण, हवेतच इंधन भरणं आणि शत्रू राष्ट्राच्या अण्वस्त्र प्रकल्पांवर अचूक हल्ला अशी अविश्वसनीय कामगिरी करून अमेरिकेनं इराणला धडकी भरवली। अमेरिकेनं इराण इस्रायल युद्धात उतरण्याचे आधीच संकेत दिले होते। इतकंच नव्हे तर तेहरान रिकामं करण्याचंही डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला बजावलं होतं। अमेरिका 2 आठवड्यांनंतर या युद्धात उतरणार असा अंदाज होताच, पण त्याआधीच अमेरिकेनं अग्निवर्षाव केला। डोंगरांना भेदण्याची क्षमता असणाऱ्या बंकर बस्टर बॉम्बर्सनी इराणला जोरदार तडाखा दिला। जवळपास 13,600 किलो इतकं या बॉम्बचं अजस्त्र वजन आहे। जमिनीखाली 200 फूट खोल असलेलं बंकर टनेल भेदण्याची क्षमता या बॉम्बमध्ये। बंकर बस्टर बॉम्ब जमीन भेदत मोठी हानी करतो। या माध्यमातून एकाच ठिकाणावर अनेक हल्ले करता येतात। अफगाणिस्तानमध्ये तालिबानवर हल्ला करण्याकरता अमेरिकेनं याआधी बंकर बस्टर बॉम्ब वापरले होते। 11,000 किलोमीटर चालून ही आली, त्यांनी त्याच्यावर हल्ला केला आणि 11,000 किलोमीटर परत गेली। याचा अर्थ याच्याबरोबर एस्कॉट विमानं आली असणार, F-35 फायटर्स आणि रिफ्युएलर आणलेली असणार। हा साधारण 15 ते 20 विमानांचा ताफा असेल आहे, जो अमेरिकेहून निघाला। इराणवर त्यांनी हल्ला केला आणि तो अमेरिकेमध्ये परत गेला। अमेरिकेच्या B-2 बॉम्बर विमानाची वैशिष्ट्य काय आहेत तेही बघूयात। B-2 बॉम्बर विमान हे बॅट सारखं आणि शेपूट नसलेलं अत्याधुनिक लढाऊ विमान आहे। B-2 हे एक स्टिल्थ बॉम्बर असून रडार त्याला शोधूच शकत नाही। कमी आवाजामुळे ते शोधणं कठीण होतं। इतकंच नव्हे तर ते कोणत्याही उंचीवर उडू शकतं। त्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ते सगळ्यात प्रगत हवाई संरक्षण प्रणालींच्या नजरेतूनही सुटतं। एकदा इंधन भरल्यानंतर B-2 बॉम्बर विमान 11,000 किलोमीटर अंतर सलगपणे कापू शकतं। अमेरिकेतून भरारी घेतलेल्या याच विमानांनी थेट इराण गाठलं आणि प्रलयंकारी हल्ला केला। 1989 पासून B-2 बॉम्बर विमान अमेरिकेच्या हवाई दलाचा अविभाज्य भाग आहे। या विमानाचा ब्रह्मास्त्रासारखा वापर करत अमेरिकेनं इस्रायलला साथ दिली आणि इराणला धडा शिकवण्याचा प्रयत्न केला। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तर इराणच्या आण्विक कार्यक्रमाचा सर्वात सुरक्षित गड समजल्या जाणाऱ्या फोर्डो अणुप्रकल्पाला अमेरिकेनं जोरदार तडाखा दिलाय। अमेरिकेच्या B-2 बॉम्बर्समधून कोसळणाऱ्या 13,000 किलोच्या बॉम्ब गोळ्यांना इराणच्या अणुप्रकल्पांचे अक्षरशः 13 वाजवले। उद्ध्वस्त झाला इराणचा अण्वस्त्र किल्ला। अमेरिकेने भेदलं फोर्डोचं चक्रव्यूह। अमेरिकेच्या बाहुबलींनी पूर्ण केली ट्रम्पची शपथ। इराणमधील 3 प्रमुख आण्विक तळांवर अमेरिकेने हवाई हल्ला केल्याची धक्कादायक माहिती आता समोर येते।
रविवारी सकाळी अमेरिकेने इराणच्या ज्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलं त्यामध्ये फोर्डो, नतांज आणि इस्फहान या अणुप्रकल्पांचा समावेश आहे. येथील फोर्डो आणि नतांज अणुऊर्जा प्रकल्पांमध्ये युरेनियम समृद्धीकरण करण्यात आल्याचं उघड झालंय. युरेनियम समृद्धीकरण ही अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे अण्वस्त्रांसाठी आवश्यक असलेली सामग्री तयार केली जाते. तर इस्फहानमध्ये युरेनियम साठवलं गेलं होतं. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात युरेनियम सुरक्षितपणे साठवलं गेल्याचं बोललं जात आहे. या 3 अणुप्रकल्पांपैकी फोर्डो हा प्रकल्प सर्वात सुरक्षित मानला जात होता, कारण फोर्डो प्लांट जमिनीपासून सुमारे 90 मीटर खाली आहे. त्यामुळे ठिकाण आतापर्यंत इस्रायली हल्ल्यांच्या आवाक्याच्या बाहेर राहिलं होतं. अमेरिकेने मात्र इकडे हल्ला करण्यासाठी त्यांचं सर्वात प्रगत विमान B-2 स्टेल्थ बॉम्बर्स वापरलं, जे खोल आणि सुरक्षित लक्ष्यांना देखील यशस्वीरित्या लक्ष्य करू शकतात. या विमानांमधून इराणच्या आण्विक प्रकल्पांवर मॅसिव्ह ऑर्डिनेन्स एअर ब्लास्ट श्रेणीत मोडणारे GBU-57AB MOAB बॉम्ब हे टाकण्यात आले. अगदी जमिनीच्या आत खोलवरती नुकसान करण्याची क्षमता असलेली स्फोटकं मदर ऑफ ऑल बॉम्ब म्हणून ओळखली जातात. आधुनिक युद्धात अशा प्रकारच्या विध्वंसक शस्त्रांचा वापर शक्यतो केला जातो. त्यामुळे आता अमेरिकेने इराणच्या आण्विक प्रकल्पांवरती हे संहारक बॉम्ब टाकल्यामुळे आता त्याची जोरदार चर्चा सुरू झाली. पण फोर्डोचं जे होतं ते एका पर्वतराजीमध्ये पर्वताच्या आतमध्ये जवळपास 200 ते 300 फूट आतमध्ये होतं आणि इस्रायलला ते नष्ट करणं शक्य नव्हतं. असे बॉम्ब फक्त अमेरिकेकडे आहेत, ज्याला ते मासिव्ह ऑर्डिनन्स पेनिट्रेशन बॉम्ब म्हणतात. हा 30,000 पाऊंडाचा किंवा अंदाजे 14,000 किलोग्रामचा एक बॉम्ब असतो. एक B-2 विमान जे आहे ते 2 बॉम्ब घेऊन जाऊ शकतं आणि यांनी 3 विमानं पाठवली, कारण ट्रम्पने सांगितलं की आम्ही 6 बॉम्ब त्यांच्यावर टाकलेले आहेत. डोंगराच्या जमिनीखाली असलेल्या फोर्डो आण्विक केंद्राला नष्ट करण्याची ताकद फक्त अमेरिकेकडे होती. त्यामुळेच इस्रायल वारंवार अमेरिकेला युद्धात सहभागी होण्याचं आवाहन करत होतं. फोर्डोची सुरक्षा भेदण्यासाठी सगळ्यात बलशाली हत्यार म्हणून B-52 आणि B-2 बॉम्बर्सकडे पाहिलं जात होतं. अमेरिकेनेही आधीपासूनच आपले हे 2 बॉम्बर्स हिंद महासागरात तैनात करून ठेवले होते. या बॉम्बर्समधील बॉम्बचा वर्षाव करत अमेरिकेने इराणच्या सर्वात सुरक्षित आण्विक केंद्राच्या चिंधड्या उडवल्या. आता तेवढ्या एरियामध्ये जर 6 बॉम्ब गेले आणि हे सगळे बॉम्ब त्यांनी जवळपास 50,000 ते 60,000 फूट उंचीवरनं टाकलेले आहेत. याचा अर्थ असा की ते जमिनीमध्ये 200 फूट त्याची जी पेनिट्रेशन लिमिट आहे त्याच्याही खाली गेले असणार, कारण कायनेटिक एनर्जी जितक्या वरनं आपण टाकू तितकी ती कायनेटिक एनर्जी जास्त होते आणि हे कायनेटिक एनर्जी वाले बॉम्ब असल्यामुळे खूप आतमध्ये जाऊन ते फुटले. बरं, हे आतमध्ये पूर्ण नष्ट झालं, ते तिथे गड्डा पडलेला नाहीये. डोनाल्ड ट्रम्प यांनी आधीच इराणचा आण्विक कार्यक्रम थांबवण्याचा इशारा दिला होता, पण त्यानंतरही इराणच्या कुरघोड्या सुरूच राहिल्या. इस्रायलवर सातत्याने हल्ले करणं, अमेरिकेच्या धमक्यांकडे दुर्लक्ष करत इराणने प्रतिआव्हान देणं असं सुरूच होतं. आपल्या अणुप्रकल्पांना, त्यातही फोर्डोच्या सुरक्षेला कोणीच भेदू शकत नाही असं इराणला वाटत होतं. अमेरिकेच्या B-2 बॉम्बर्सने 13,400 किलोचे 6 बॉम्ब डागत फोर्डो उद्ध्वस्त केले. त्यामुळे आता अमेरिकेच्या या हल्ल्याला इराण काय प्रत्युत्तर देतं आणि या युद्धाला तिसऱ्या महायुद्धाचं स्वरूप मिळतं का, याकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलं. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. इराणनं अमेरिकेच्या हल्ल्याला उत्तर दिलं तर गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलाय. इराणवरील हल्ल्याच्या ऑपरेशनवर स्वतः डोनाल्ड ट्रम्प नजर ठेवून होते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर हल्ला करण्याचे आदेश देऊन मोठ्या युद्धाला सुरुवात केली. व्हाईट हाऊसमधील सिच्युएशन रूममध्ये बसून डोनाल्ड ट्रम्प इराणवरील हल्ल्याच्या ऑपरेशनची माहिती घेत होते. व्हाईट हाऊसकडून जारी करण्यात आलेल्या फोटोंमध्ये दिसून येतंय की अमेरिकेनं हे ऑपरेशन किती गांभीर्यानं घेतलं. इराणच्या अण्वस्त्र प्रकल्पावर हल्ला केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी तातडीनं प्रतिक्रिया दिली. आम्ही इराणच्या फोर्दो, नंताज आणि इस्फहान या 3 अण्वस्त्र प्रकल्पांवर यशस्वी हल्ला केला. सर्व विमानं आता इराणच्या हवाई हद्दीबाहेर आहेत. इराणच्या फोर्डोवर स्फोटांच्या संपूर्ण पॅलोडचा मारा करण्यात आला. सर्व विमानं सुरक्षितपणे परततात. अमेरिकेच्या महान योद्ध्यांचं अभिनंदन. जगात असे दुसरे कोणतेही सैन्य नाही जे हे करू शकले असते. आता शांततेची वेळ आली आहे, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. मात्र अमेरिकेच्या हल्ल्यामुळे आता राजकीय समीकरणं बदलली आहेत.
त्यांनी इराणला एक पूर्णपणे उघड धमकी दिली आहे आपल्या भाषणामध्ये की आम्ही तुमचं फक्त न्यूक्लिअर पॉवर नष्ट केलेली आहे, पण याच्यानंतर जर तुम्ही परत आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला किंवा आम्हाला परत सांगितलं की गेले 40 वर्षे जे तुम्ही म्हणता डेट टू इस्रायल, डेट टू अमेरिका, हे जर परत करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तुमच्यावर पूर्णपणे हल्ले करू. अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यानंतर इराणकडून कोणती प्रतिक्रिया दिली जाऊ शकते हे आता पाहूया. इराणकडून पश्चिम आशियातील अमेरिकेचे नागरिक आणि सैन्य ठिकाणांवर हल्ले केले जाऊ शकतात. इस्रायलवरील हल्ल्यांची तीव्रता वाढवली जाऊ शकते. इराणला पाठबळ देण्यासाठी हिजबुल्ला आणि हमासकडून इस्रायलवर हल्ले केले जाऊ शकतात. येमेनमधील हुती बंडखोर अमेरिकेच्या जहाजांवर हल्ला करू शकतात. इंधनाच्या किमती वाढून त्याचा जगावर विपरीत परिणाम होऊ शकतो. चीन आणि रशियानं इराणची बाजू घेतल्यानं हा संघर्ष अधिक भीषण होऊ शकतो. हा जो दहशतवाद आहे, इस्लामी दहशतवाद, हा पूर्णपणे इराणहून निघालेला होता आणि इराण त्याचं समर्थन करत होता. तर तो आता यांनी थांबवला पाहिजे आणि त्याच्याकरता ही एक वॉर्निंग आहे. जर तुम्ही थांबवला नाही तर आमच्याकडे ही यंत्रणा आहे की तुमचं प्रत्येक टार्गेट आम्हाला माहिती आहे. इराणचे विदेश मंत्री अब्बास अराक्ची यांनी अमेरिकेनं केलेल्या हल्ल्याची तीव्र शब्दात निंदा केली आहे. संयुक्त राष्ट्राच्या अटीचं अमेरिकेकडून उल्लंघन झाल्याचा आरोप अराक्ची यांनी केला. अणुऊर्जा प्रकल्पांना निशाणा करणं हे गुन्हेगारी कृत्य असल्याची टीका अराक्ची यांनी केली आहे. इराणकडे आत्मसंरक्षणाचा अधिकार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. इराणनं पलटवार केला तर त्याचे त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील असा दमच डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला. त्यामुळे इराण आता अमेरिकेला थेट उत्तर देतो की इस्रायलवरील हल्ले तीव्र करतो हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र चीन आणि रशिया यांनी घेतलेली भूमिका पाहता आगामी काळात हे युद्ध तिसऱ्या महायुद्धात रूपांतरित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. अमेरिकेनं इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर इराणकडूनही आक्रमक उत्तर देण्यात आलं आहे. इराणनं इस्रायलच्या वेगवेगळ्या शहरांवर मिसाईल डागले. अमेरिकेच्या B-2 बॉम्बरनं इराणच्या अण्वस्त्र प्रकल्पांवर निशाणा साधला. त्यामुळे संतापलेल्या इराणनं इस्रायलवर हल्ला केला. अमेरिकेनं हल्ला केल्यानंतर इराणकडून तासाभराच्या आतच मिसाईल डागण्यात आली. तेल अवीव, हायफा, जेरुसलेम आणि बुशेहर विमानतळावर इराणकडून सुमारे 30 मिसाईल डागण्यात आल्या. त्यात अनेक इमारतींचं नुकसान झालं तर 20 नागरिक जखमी झाले. इराणच्या हल्ल्यामुळे इस्रायलच्या अनेक शहरांमध्ये सायरनचे आवाज ऐकू येत होते. तर इराणने केलेल्या प्रत्येक हल्ल्याची त्यांना किंमत चुकवावी लागेल असा इशारा इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी दिला. तर इस्रायलवर हल्ला करत असतानाच इराणनं अमेरिकेलाही खडेबोल सुनावले. अमेरिकेनं युद्धाची सुरुवात केली, मात्र युद्धाचा शेवट आम्ही करू अशा शब्दात इराणनं आक्रमक भूमिका घेतली. बहरीनमधील अमेरिकन नौदलाच्या ताफ्यावर मिसाईलनं हल्ला करण्याची शक्यता वाढली. इराणी सरकारच्या माध्यमांनीच याबाबतचं थेट भाष्य केलं. अमेरिका, इंग्लंड, जर्मनी आणि फ्रान्ससाठी होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतूक बंद करण्यासाठी इराणनं पावलं उचलायला सुरुवात केली. त्यामुळं सुरू असलेलं युद्ध लवकरच शमण्याची चिन्ह दिसत नाही. परिणामी या युद्धाचे परिणाम सर्व जगाला भोगावे लागू शकतात. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. इस्रायल इराणमधील युद्ध आता एका वेगळ्या वळणावर आलेला आहे. अमेरिकेची एंट्री झाल्यानंतर आता इतर देश जे इराणच्या बाजूने आहेत त्यांची काय प्रतिक्रिया येते, तेही आता इराणच्या बाजूने येऊन उभे राहतात का असा सवाल जगाला पडलाय. याविषयीचे प्रत्येक अपडेट आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून घेत राहणार आहोत. दरम्यान यासोबतच या विशेष रिपोर्ट सोबत बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा न्यूज 18 लोकमत.